महाराष्ट्रावर गुजरातचं आक्रमण झालंय, संजय राऊत यांनी टीका केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या बुधवारी मतदान होत आहे. राज्यामध्ये अनेक मतदारसंघ अतिदुर्गम, डोंगराळ आणि नक्षलग्रस्त भागामध्ये आहेत. येथील मतदान व्यवस्थित व्हावं यासाठी येथील निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सोडण्यात आलं. गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघ डोंगराळ भागामध्ये आहे. अशा अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील भागामध्ये मतदान यंत्रणा सज्ज करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी आधीच रवाना होतात. येथील अनेक बूथवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडेकोट बंदोबस्तातही ठेवण्यात आलेला आहे. खराब हवामानामुळे फडणवीसांचा सिंधुदुर्ग दौरा रद्द झालाय. नितेश राणेंच्या सभेला फडणवीस जाणार नाहीयेत, मात्र फडणवीसांनी नितेश राणेंना विजयाच्या शुभेच्छा दिल्यात. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्राच्या आकाशात 40 हेलिकॉप्टर आणि 15 विमानांची भिरभीर सुरू आहे. यावेळी निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होत असल्याने नेत्यांची प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ होत असून मोठ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे हवाई दौरे सुरू आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचाराला कमी दिवस असल्याने सर्वच पक्षांचे नेते अनेक प्रचार सभांना हजेरी लावायची असल्याने हवाई मार्गाचा वापर करतायत. निवडणूक काळामध्ये या उद्योगात 600 कोटी रुपयांच्या आसपास आर्थिक उलाढाल होत असल्याचा अंदाज वाहतूक व्यावसायिकांनी व्यक्त केलाय. फडणवीसांच्या अस्तित्वाची तर आमच्या अस्मितेची लढाई आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. शिवसेनेने स्वतःच्या उमेदवाराला पाठिंबा नाकारलाय. देवळाली मतदारसंघामध्ये महत्त्वाची घडामोड घडली आहे. सरोज अहिरे यांना महायुतीने पाठिंबा दिलेला आहे, तर राजश्री अहिरराव यांचा पक्षाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. भंडारा विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे, त्यामुळे ही जागा काँग्रेसमधील आंबेडकरी विचारधारा असलेल्या उमेदवाराला मिळणं अपेक्षित होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंबेडकरी कार्यकर्त्याला संधी दिली नाही. काँग्रेसला मतांसाठी आंबेडकरी समाज हवा असतो, राजकारणात संधी देताना त्यांना याचा विसर पडतो, असा आरोप आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहाटे नायजेरियाची राजधानी अबुजा इथे पोहोचले. नायजेरियाचा त्यांचा हा पहिला दौरा आहे. नायजेरियाला भेट देणारे मोदी हे गेल्या 50 वर्षातील पहिले पंतप्रधान आहेत. नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर वैयक्तिकरित्या स्वागत केलं आणि भारत नायजेरिया संबंध मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित केलं. यानंतर पंतप्रधान ब्राझीलमध्ये G20 नेत्यांच्या शिखर परिषदेमध्ये सहभागी होते. मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, मला प्रचंड वेदना आहेत, सारख्या सलाईन घेतोय, मी सलाईन तोडून आलोय, माझं शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझ्या समाजाचा लढा एवढा वेळ अर्धवट टाकू नये, आरक्षणापासून लांब राहू नये. त्यामुळे सर्वच जण एका जागी ताकदीने उपोषणाला बसून एकदाचा आरक्षणाचा तुकडा पाडू, अशी भावनिक साथ मनोज जरांगे यांनी सकल मराठा समाज कार्यकर्त्यांना घातली आहे. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर तैनात असलेल्या सैन्याला युद्धसदृश्य आक्रमक पवित्र्यातून बाहेर काढण्याची समस्या सुटलेली असल्यामुळे आता तणाव कमी करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलंय. सैन्य माघारी घेण्याविषयीच्या अंतिम पावलानंतर भारत आणि चीनच्या संबंधामध्ये आणखी सुधारणा नक्की होईल. सैन्य मागे नेणे या प्रक्रियेकडे मी त्याच दृष्टीने बघतो, असंही ते म्हणाले. जगात अनेक देशांमध्ये राजकीय अस्थैर्य आहे, मात्र भारतातील राजकीय स्थैर्याकडे जग आशेने पाहतंय. एखाद्या देशातील सरकार सलग 3 वेळा सत्तेवर येणं ही सर्वसामान्य गोष्ट नाही, हे भारतामध्ये घडतं आहे, असं म्हणत असा विश्वास परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलाय. पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यावर बोलताना ही बाब भारतीयांसाठी आनंदाची बाब असल्याचं ते म्हणाले.
मुंबई शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघामध्ये 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार असून एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. पैकी 363 महिला उमेदवार आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या 67 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 461 महिला आमदारांनी सभागृहामध्ये प्रतिनिधित्व केलं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 363 महिला उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना विनासायास मतदान करता यावं, त्यांच्यातही उत्साह वृद्धिंगत व्हावा यासह पुरेशा सुरक्षित वातावरणासह अधिक सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी तत्पर रहा. याचबरोबर कुठे जर शांतता भंग करण्याचा अथवा आचारसंहितेचं उल्लंघन करून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी दिलेत. अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार गावामध्ये माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत दरम्यान मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. मुसलमानांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या असल्याची माहिती समोर आलेली आहे. दरम्यान हल्ल्यामध्ये नवनीत राणा थोडक्यात बचावल्यात. भंडारा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसमधील आंबेडकरी विचारधारा असलेल्या उमेदवाराला मिळणं अपेक्षित होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांना संधी दिली नाही. काँग्रेसला मतांसाठी आंबेडकरी समाज हवा असतो. राजकारणात संधी देताना त्यांना त्यांचा विसर पडतो असा आरोप आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केलाय. निवडणुकीमध्ये आंबेडकरी जनता काँग्रेस नेत्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी दिलाय. मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी यांच्या विरोधात चौकशी सुरू झाली आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी आपलं रात्री बोलणं झालं. परभणीचे मुख्य निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी यांनी तपास सुरू केला आहे असं किरीट सोमय्या यांनी माहिती दिली आहे. भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी नितीन राऊत यांचा एक व्हिडिओ ट्विट केलाय, ज्यामध्ये जय भीम म्हटलं म्हणून विलासराव देशमुख यांनी मंत्री केलं नाही अशी काँग्रेसची पोलखोल नितीन राऊतांकडूनच करण्यात आली आहे. तर काँग्रेसची संस्कृती नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी असल्याचं त्या म्हणाल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमिश ठाकरे मुंबईच्या माहीम मतदारसंघामधून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यांना मोठा विजय प्राप्त व्हावा यासाठी मनसैनिकांनी ठाकरे घराण्याचे कुलदैवत श्री कोणजाई देवीला साकडं घातलंय. सुधागड तालुक्यामधील नागशेत इथं डोंगरामध्ये बसलेल्या कोणजाई देवी समोर महापूजा करण्यात आली. यावेळी यज्ञ देखील करण्यात आला. वेदोक्त पुरोहित शैलेश स्वामी यांनी केलेल्या मंत्रोच्चारात ही पूजा पार पडली. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पंतप्रधानांवर खालच्या पातळीवर टीका केली आहे. उद्योगपतींचं 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं. हे कर्ज माफ केलं नसतं तर त्यांनी कुठल्या तरी झाडाला फाशी घेतली असती. 16 लाख कोटी रुपयामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं 21 वेळा कर्ज माफ झालं असतं, परंतु केलं नाही. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रचारादरम्यान उमरगा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची बोईसरमध्ये जाहीर सभा आहे. पालघर विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसर विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विश्वास वळवी यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार आहे. दुपारी 2 वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे यांचे खैरफाटा येथील मैदानावर जाहीर सभा होणार.
चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टीकाकार झाले आहेत. जर ते सरन्यायाधीशांऐवजी कायद्याचे व्याख्याते झाले असते तर त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली असती, अशा शब्दात निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलाय. सरन्यायाधीशांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय न दिल्याने ठाकरे यांनी निराशा व्यक्त केली. एका मुलाखतीमध्ये निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर ठाकरे यांनी निशाणा साधलाय. नितेश राणे महाराष्ट्रातील कडवा हिंदुत्ववादी नेता. नितेश राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे मालेगाव आणि नांदगावमध्ये तर देवेंद्र फडणवीस चांदवड आणि नाशिक शहरामध्ये सभा घेणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यात येणार असल्याने सभांकडे विशेष लक्ष आहे. नांदगावमध्ये समीर भुजबळ यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेकडे आता लक्ष आहे. हिंदूंनो एकजूट व्हा. मुसलमानांकडून महाविकास आघाडीसाठी फतवे निघतायत. महाविकास आघाडीला मुसलमानांचं कौतुक आहे, असं म्हणत गोविंदगिरी महाराजांनी महाविकास आघाडीला सुनावलंय.